मंडळी, गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट चिकनची रेसिपी. तर मॅरिनेशनचा जास्त वेळ नसेल तर पटापट मॅरिनेशन करून साईडला ठेवून आपण भात भाकरी बनवलं तोपर्यंतच मॅरिनेशन केलं तरी ही रेसिपी छान होते. तर छान असं मऊ चिकन आणायचे, दही घ्यायचे, आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. चिकनला लावून घ्यायची आहे. फटाफट त्यात हळद टाकायची आहे. त्यानंतर मसाले टाकायचे आहेत. लाल तिखट टाकलेला आहे. तुमचा घरगुती मसाला पण टाकू शकता तुम्ही. या ठिकाणी मी काश्मीरी मिरची पावडर यूज केली आहे. चिकन मसाला टाकत आहे. कुठल्याही ब्रँडचा चिकन मसाला तुम्ही यूज करू शकतात. मॅरिनेशन हे छान बसलं गेलं पाहिजे. आता लिंबू टाकत आहे मी इथे आणि कसुरी मेथी पण यातच टाकत आहे. दही टाकलं आहे. अर्धा किलो चिकनसाठी एवढे छोटे छोटे 2 दहीचे बॉक्स पुरेसे होतात. 70 ग्राम एवढं दही असेल हे. आता छान मिक्स करून घ्यायचे आणि मीठ टाकायचे मॅरिनेशनमध्ये, कारण आपण लगेच बनवायला घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचे. बघा, मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे. आता झाकण लावून साईडला ठेवायचे आणि अर्धा तास मॅरिनेशन झाल्यानंतर तुम्ही 15 मिनिट पण ठेवू शकतात. झटपट चिकन आहे, लगेच होतं हे. तेलामध्ये हे मॅरिनेशन छान परतून घ्यायचं आहे. गॅस फास्टच ठेवलाय 10 मिनिट तरी. त्यानंतर गॅस स्लो करून त्यावर झाकण ठेवून वाफवायला ठेवायचे आणि दुसऱ्या कढईमध्ये एका खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाल्यांमध्ये मी स्टारफूल, तेजपत्ता आणि दालचिनीचा वापर केला आहे. आता त्यात कांद्याची पेस्ट टाकलेली आहे. कांदा भाजून घेतला नाहीये, डायरेक्टच कच्चा कांदा पिसून घेतला मिक्सरमधून आणि त्यात टाकलेला आहे. छान असं एका साईडला आपलं चिकन होतंय तोपर्यंत एका साईडला कांदे वगैरे होऊन जातील आणि पटापट होतंय चिकन. इथे टोमॅटोची प्युरी केलेली आहे. 2 टोमॅटो यूज केले आहेत मोठे मोठे. छान मिक्स करून घ्यायचे. जास्त तेल वापरायचं नाहीये इथे, कारण कांद्यामध्ये तेल दिसत नसलं तरी ते असतं. बघा, कांदा शिजल्यानंतर तेल बाहेर येतं. आता त्यात आपल्याला प्युरी टाकायची आहे. बघा, इथे कांदा आणि टोमॅटोचाच वापर केलेला आहे. दुसरं काही जास्त वाटण घेतलेलं नाहीये मी. छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मसाले टाकायचे. 1 चमचा एवढी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे मी. त्यानंतर गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला कुठलाही एक वापरू शकतात आणि चिकन मसाला टाकलेला आहे. धने जिरेची पावडर टाकली आहे. धने जिरेची पावडर तेव्हाच टाकायची जेव्हा आपण यामध्ये खोबरं किंवा ओलं नारळ टाकत नसावं, नाहीतर धने हे घशाला लागतात. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की खोबऱ्याचा वापर चिकनमध्ये करत असाल तर धने जिरेची पावडर टाकायची नाही. इथे मी वापर करत नाहीये खोबऱ्याचा, त्यामुळे धने जिरेची पावडर टाकली आणि मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलंय आणि परतून घेतलेलं आहे. छान तेल सुटेपर्यंत हे मसाले सर्व एकजीव करून परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर चिकन जे 80% पर्यंत झालेलं आहे ते चिकन आपल्याला आता त्यामध्ये ॲड करायचे. बघा, तरीवर आलेली आहे. आता जे चिकन आपण मॅरिनेशन सोबत छान असं शिजवून घेतलेलं आहे एका साईडला, शिजवून म्हणजेच आपण परतून घेतलेलं आहे तव्यामध्ये, पाणी वगैरे टाकलं नव्हतं त्यात. आता ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे चिकन आणि झटपट चिकन आपलं रेडी होतं. जास्त वेळ लागत नाही आणि एक 15 मिनिटामध्ये छान अशी वाफ काढून घ्यायची एक मंद आचेवर. मस्त शिजून जातं चिकन. तुम्हाला जितकी लूज ग्रेव्ही हवी असेल किंवा थिक ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचे त्यामध्ये आणि शेवटी मीठ टाकायचे.
कारण मॅरिनेशनमध्ये पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे फक्त ग्रेव्हीपुरतंच मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. आणि शेवटी तुम्ही कसुरी मेथी आणि कोथिंबीरने गार्निश करू शकतात. बघा मंडळी, एक वाफ काढल्यानंतर छान अशी तरी वर आली आहे आणि हवी तशी ग्रेव्ही रेडी आहे. तर रेडी आहे आपलं झटपट चिकन. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पोहोचवा. थँक्यू.